पाऊस रखडल्यानं पेरण्या खोळंबलेल्या आहेत। शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पेरणी योग्य पावसाशिवाय पेरण्या न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। त्यानंतर शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे। सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत। जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतंय। मात्र उशिरानं होणाऱ्या या पेरण्यांमुळे शेतकरी संकटात येऊ शकतो, उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करतात। मशागतीचे कामे 100% कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही पावसाचा 2-3 दिवसातला पावसाचा जो डेज बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की बाबा कदाचित जमिनीत ओलावा निर्माण झाला असा एखादी आपल्यास भास होतो। परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाहीये आणि शासन स्तरावर त्याची रेकॉर्डिंग होत नाहीये तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीकडे जाऊ नये। तर खरीपाची लागवड शेतकऱ्यांनी सुरू करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतंय। अजूनही पाऊस पडत नाहीये। पेरण्यांना उपयुक्त अशा पावसाची शेतकरी वाट पाहत आहे। पेरणीपूर्व सर्व कामं शेतातली पूर्ण झाली असली तरीही पावसामुळे सध्या पेरण्या खोळंबल्याचं चित्र आहे। मृग नक्षत्र निघत चाललेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।